मी आता बरोबर बोला. मी हारून खान यांच्याकडे जाते, तेही आपल्या सोबत आहेत आणि ते आता महाविकास आघाडीच्या मुद्द्यांबद्दल बोलत होते आणि त्याचबरोबर काही जे आरोप सातत्याने केले जात आहेत प्रचाराच्या अनुषंगाने त्याबद्दलही बोलत होते. हारूनजी, या प्रचारामध्ये कधी पाकिस्तानचे झेंडे वापरले हे मला एक कळत नाहीये. यांना दुसरा कोणता मुद्दा मिळत नाहीये. विकासाचा मुद्दा विसरून जात आहेत. आपल्या या शेतकऱ्यांचा मुद्दा विसरून जात आहेत. आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काय अवस्था झालेली आहे हे सगळं बाजूला ठेवण्यासाठी फक्त शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार आहे. शिवसेना प्रत्येक वेळी पाकिस्तानचे झेंडे दाखवत आहे, पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरत आहे. अहो पाकिस्तानचे झेंडे, अहो तुम्ही स्वतः क्रिकेट मॅच आयोजित केलेली आहे पाकिस्तान बरोबर. अहो हात मिळवलं का नाही मिळवलं तर हे नंतरची गोष्ट आहे. पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच कुणी आयोजित केली? त्यामध्ये भारतीय जनता पार्टी होती ना, सत्तेमध्ये तुम्ही आहात ना. आम्ही तर विरोध करत होतो की पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच खेळायचंच नाही आणि कोणताही त्यांच्याबरोबर संबंध ठेवायचा नाहीये. आणि हे सगळं करतात आणि उलटा विरोध जेव्हा करायची वेळ येते तेव्हा उलटून पाकिस्तानचे झेंडे दाखवले, शिवसेनेच्या रॅलीमध्ये दाखवले. कधी शिवसेनेच्या रॅलीमध्ये भगवा झेंडा हा आमचा भगवा झेंडा आहे, शिवसेनेचा झेंडा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा आहे. हाच झेंडा आमच्या कार्यक्रमामध्ये. हारूनजी, थोडंसं थांबवते कारण या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालंय, पण त्याचबरोबर दुसरा प्रश्न होता तो महाविकास आघाडीचा पवित्रा कसा असणार आहे राज ठाकरेंना सोबत घेतलं तर, याबद्दलही तुम्ही बोलणार होतात. महाविकास आघाडी जे आहे ते ही बोलणी जी आहे आमचे वरिष्ठ नेते करतील, मनसेचे नेते आहेत ते करतील, ते लोक ठरवतील, बसून ठरवतील. आता काय झालेलं नाही, आता सुरुवात आहे. ये तो इब्तिदा इश्क है, इब्तिदा है इश्क है, रोता है क्या, आगे आगे देखना होता है क्या. घबराट ह्यांच्यामध्ये एक घबराट अशी आलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये जर मनसे आली आणि शिवसेना मनसे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये राहिली तर यांचा सफाया होणार. म्हणून हे सगळे जे आहेत ना उलटपुलट सगळे यांचे चालू झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आगे आगे देखील होत आहे की हे तुमचं बोलणं घेऊनच मी पुढे जाते नवनाथ बन यांच्याकडे आणि त्यांना असं विचारायचंय की राज ठाकरे महायुती बरोबर यावे यासाठी प्रयत्न नेहमी झालेले आम्ही पाहिलेले, तर हे प्रयत्न अजूनही सुरू आहेत का?